चॅनल. तर खूप दिवस झालं मला लॉंग व्हिडिओ बनवायचे होते, पण काही कारणांमुळं परत शार्वी करून देत नव्हतं, त्यामुळे राहत होतं. शेवटी रात्री ठरवलं की उद्या लॉंग व्हिडिओ करायचा म्हणजे करायचा आणि त्या तयारीलाच लागले. तर शार्वीच्या पप्पांचं होतं आज घरून काम, त्यामुळंच जरा उठायला उशीर झाला म्हणजे काय सगळ्या कामांना उशीर होणारच. मग पहिल्यांदा कणिक मळून घेतली, म्हटलं बाकीचे कामं होईपर्यंत छान कणिक भिजेल. मग कणिक मळून घेतली. मग रात्री जेवलेली धुतलेली भांडी होती ते मांडून घेतले. आता माझी भांडी मांडून झालेली आहेत, कणिक सुद्धा मळलेली आहे. आता तोपर्यंत कणिक भिजेपर्यंत आपण नाश्त्याला करूयात. माझी इकडे नाश्त्याची तयारी चालू होती, तेवढ्यात तिची आजी तिला आंघोळ घालत होती. तर इकडं मला शेवयाचं उपीट बनवायचं होतं. तर त्यासाठी मी एक कांदा घेतला होता, तो बारीक चिरून घेतला. सोबतच 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, त्यासुद्धा बारीक चिरून घेतल्या. त्या चिरून होईपर्यंत मी कढईत विसरलेच होते की मला शेवयासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. तर ते लक्षात आलं, तेवढ्यात मी शेवया भाजून घेतल्या. छान लालसर मंद आचेवर लालसर अशा शेवया भाजून घेतल्या. ते भाजतंय तोपर्यंत मी मिरच्या, कोथिंबीर आणि कांदा हे बारीक चिरून घेतलं, म्हणजे लगोलग पटकन सगळं आवरते. ते होतंय तोपर्यंत मी लगेच म्हटलं इकडं आपण चहाला पण ठेवावं. तर इथे माझे शेवया भाजून तयार आहेत. पटकन त्याच कढईमध्ये आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. तर त्याच कढईमध्ये मी आणि मेन म्हणजे मी ह्या शेवयाच्या उपीटमध्ये स्वीटकॉर्नसुद्धा टाकते. खरंच स्वीटकॉर्न ना खूप छान लागतं खायला या शेवयाच्या उपीटमध्ये. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा केलं नसेल तर. आमच्यात दर आठवड्याला स्वीटकॉर्न असतात आणि मी स्वीटकॉर्न सगळ्यात यूज करते. कशामध्ये शेवयाचं उपीट, पोहे किंवा मसाले भात केला तर मसाले भातमध्ये, परत पालकचं गरगट्टा केला किंवा पालकचं वरण केलं त्यातसुद्धा मी स्वीटकॉर्न टाकते. एकदा तुम्ही ट्राय करून बघा, खरंच एक नंबर लागतं. तर मी इकडं शेवयाच्या उपीटला फोडणी दिलेली आहे. पाणी उकळून त्यात शेवया पण टाकलेल्या आहेत. आता इकडं शेवया तयार होईपर्यंत आपल्याकडे चहा उकळेल. शार्वीच्या इकडे असे काही नखरे चालू होते. हे नखरे बघेपर्यंतच इकडे माझा चहा उकळला, प्लस शेवयाचं उपीट तयार झालं. कट्ट्यावरती जो काही घाण झाला होता ते लगेच मी पुसून घेतलं. आता मला वरणासाठी डाळ लावायची होती. तर त्यासाठी मी एका कुकरमध्ये 3 डाळी मिक्स केलेल्या आहेत. कोणत्या तर त्या तुरीच्या, मुगाची आणि मसुरीची ह्या डाळी मी सम प्रमाणात घेतलेल्या आहेत आणि त्या एकत्रच मिक्स केलेल्या आहेत, जेणेकरून मला एकदमच त्या घेता येतील. तर इकडं शार्वीला पाणी प्यायचं होतं, तर बघा कसे नखरे चालू होते. तर डाळीचा कुकर लावताना त्याच्यामध्ये मी हळद, थोडे जिरे आणि थोड्याशा मेथ्या टाकते आणि थोडंसं हिंग. आणि मी एक ट्रिक बघितली होती यूट्यूबवरती की कुकर लावल्यावर डाळ शिट्टी होताना बाहेर पडते. तर मी ट्रिक ऐकली होती की ते जे जिथून शिट्टी होते ना तिथं तेल लावायचं, त्यामुळे मग बाहेर येत नाही. पण ट्रिक ही फेल आहे. बघा कशी डाळ बाहेर येते. नाश्ता तयार झाला होता. शरीराला भूक लागली होती, तिला पहिला चारून घेतलं. मग बसले नाश्ता करायला. मी सुद्धा नाश्ता करून घेतला. नाश्ता ते झाल्यावर मला बाकीचा स्वयंपाक आवरायचा होता अजून. मग पहिल्यांदा वरण फोडणी मारलं. पटपट अशा चपात्या केल्या. ते आवरून मला जायचं होतं माझ्या नंदेकडे. फार लांब नाही,
शेजारीच, म्हणजेच मी ए विंगमध्ये राहते आणि माझी नणंद राहते बी विंगमध्ये. तर शारी बघा कशी हाक मारते, तिला माहीत झालं ना आपण आता कुठे चाललो आहे ते. त्याआधी सगळा स्वयंपाक आवरून घेतला, स्वयंपाकाची पडलेली भांडी कुकर वगैरे सगळं आवरून घेतलं आणि आम्ही निघालो नंदेकडे. आत्या हाक मार आत्याला, जोरात मार जोरात. बरं आर्या दीदीला बोलो, आत्या बोल, आत्या आत्या दीदी. हाक मार आत्याला, बोलो आत्याला बाबू, आत्याला हाक मार ना. पर दीदी म्हण, दीदी दीदी म्हण. कडी वाजव आत्याची कडी वाजव जा. इकडे बोलो आत्याला जा, बोलो ना. मार आधी चॉकलेट देत नाही तुला, मग बोलो आत्याला, कडी वाजव आत्याची. भरपूर दिवे आहेत. ते पण होडी सारखं आहे, ते दिवाच आहे का? नाही ती होडीच आहे. होय, छान वाटते. आणि एवढं सगळं दमून आल्यावर, फिरून आल्यावर माझं बाळ शांतपणे झोपी गेलं. छान 1 तासाची झोप काढली तिने. आणि संध्याकाळी असं काहीच वातावरण झालं होतं आमच्याकडे. असं वातावरण होतं की मोठमोठा पाऊस पडेल, पण कुठलं काय पावसाचा एक थेंब नाही. आणि शाळेच्या पप्पांचाच घरून काम होतं, त्यामुळे काय आम्हाला लॅपटॉप मिळालेला होता. कसं आमचं लॅपटॉप चालू आहे बघा. अशी काही क्षण नकरी असतात शार्वीची रोज काय तर नवीन खेळ, नवीन उद्योग चालू असतो. आणि असा होता आजचा दिवस. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.